पालघर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता सध्या जोरदार सुरू आहे। सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। आज आपण बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजय पाटील यांच्याशी बोलणार आहोत। आपण त्यांना विचारणार आहोत की समुद्रमार्गे जे आपण पालघरला लवकर पोहोचण्यासाठी काय यांनी पाठपुरावा केला होता, नेमके त्याचा आता स्टेटस काय आहे आपण ते जाणून घेणार आहोत। नमस्कार या चर्चेमध्ये। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल की मागील अनेक दिवसांपासून वसई विरारकर ऐकतात की आपण खाडी समुद्रमार्गे लवकरच पालघरला जाणार, त्या कामाचं काय स्टेटस आहे सध्या? वसईची जलवाहतूक चालू झालेली आहे। त्याच धर्तीवर विरार सफाळा ही जलवाहतूक चालू करण्याचे फार प्रयत्न आधीपासून चालू होते। विरार साईडची जेटी पूर्ण तयार झालेली आहे, ॲप्रोच रोड पण तयार झालेला आहे, त्याचं डांबरीकरण बाकी आहे। सफाळ्याच्या बाजूने काम चालू आहे। याचा उपयोग असा होणार आहे की आज पालघर तालुक्यातनं हजारो कामगार कामाला येतात आणि ते मॅक्झिमम पश्चिम पट्ट्यामध्ये राहतात। त्यांना अनेक किलोमीटर स्टेशनला मोटरसायकलनी जायला लागतं, मोटरसायकल तिकडे ठेवायला लागते आणि मग ट्रेननी इकडे यायला लागतं। परंतु जर ही अशी सेवा जलवाहतूक सुरू झाली तर ते मोटरसायकलनी डायरेक्ट 20 ते 25 मिनटामध्ये वसई विरारमध्ये पोहोचू शकतात आणि मोठ्या प्रमाणात आणि कष्टकरी वर्ग आहे, भाजीपालावाले आहेत, शेतकरी आहेत, त्यांना संपूर्ण लांब हायवेपर्यंत फिरून जाऊन ट्रान्सपोर्ट वाढतो, त्यामुळे महागाई वाढते, महाग माल विकला जातो, पेट्रोलमुळे कर्मचाऱ्यांना देखील भुर्दंड पडतो। तर हा सगळ्या पालघर संपूर्ण पालघरचा पश्चिम भाग जो आहे त्यांना त्याचं एक वरदान ठरणार आहे। म्हणून ही जेटी नारंगीच्या इकडे काम झालेलं आहे। त्याला लागून फ्लायओव्हर ब्रिजचं पण प्रपोजल आहे, त्याची देखील प्रोसेस पुढे चालू झालेली आहे, जेणेकरून येत्या काही दिवसामध्ये या पहिला तर जलवाहतूक चालू होईल, जेणेकरून टू व्हीलर येतील, सायकल येतील, फोर व्हीलर देखील त्याच्यातनं येऊ शकतात। म्हणजे गोव्याला किंवा आपल्या वसईला जसं चालू झालं आहे ते ही देखील जलवाहतूक चालू होणार। नारंगी टू दातिवरीचं सुद्धा प्लॅनमध्ये आहे। तेच नारंगी टू दातिवऱ्या हा प्लॅनमध्ये आहे। ते काम नारंगीची जेटी झालेली आहे, दातिवऱ्याची जी आहे म्हणजे सफाळ्या भागातली जी आहे तिचं प्रोसेस चालू झालेली आहे, कामाची तयारी सुरुवात झालेली आहे, लवकर ती पण पूर्ण होणार। काय वाटते कधीपर्यंत हे सर्व अपेक्षित आहे वसई विरारकरांना? साधारण या वर्षभराच्या आत ही जी आहे जलवाहतूक सफाळा विरार ही 1 वर्षाच्या आत चालू होणार। विरोधकांचा एक आरोप आहे की एवढे वर्ष आपली सत्ता होती परंतु जलवाहतुकीसाठी एवढा उशीर का? त्यांना तुम्ही काय सांगा? जलवाहतूक ही कल्पनाच मुळात लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी तो प्रयत्न सुरू केला। त्याच्यामध्ये अनेक परवानग्या लागल्या, खोली महत्त्वाची आहे, तिकडे जलवाहतुकीसाठी येणाऱ्या एजन्सी महत्त्वाच्या आहेत आणि हा सगळा प्रयत्न करून ही आणलेली आहे। म्हणजे ही संकल्पनाच मुळात लोकनेते हितेंद्र ठाकूरची आहे। तसंच अर्नाळा किल्ला ते अर्नाळा बेट जे आहे म्हणजे किल्ला आहे ते अर्नाळा, ह्याच्यामध्ये देखील कशी वाहतूक होऊ शकते किंवा रोपवेनी कसं जाऊ येऊ शकतो, म्हणजे तिकडूनच्या लोकांना मोफत जाणं येणं किल्ल्यातल्या लोकांना होईल, त्याचा देखील पाठपुरावा केलेला, त्याचा सर्वे झाला, पण त्याच्यामध्ये ॲडव्हर्स रिपोर्ट आला। तरी देखील आपला प्रयत्न आहे का तिकडे रोपवे चालू करून किल्ल्यातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी दळणवळणाचं साधन उपलब्ध व्हावं, तो देखील आपला प्रयत्न चालू आहे। वसईची जेटी, वसई भायंदरची जेटी सुरू केलेली, तुमचं असं म्हणणं आहे की ते आमच्याच प्रयत्नाने सुरू झालेलं, परंतु कुठेतरी विरोधकांचं म्हणणं आहे की आमचं श्रेय आहे, त्यामुळे ह्या जेटीवरून एक श्रेयवाद मध्यंतरी पाहायला मिळाला। आता श्रेय म्हणजे काय की काम झाल्यानंतर उद्घाटनाला जर कोणी येऊन उद्घाटन करत असेल तर जनतेला माहिती आहे का ज्यावेळी हे महापालिकेमध्ये विषय यायचे, चर्चेला यायचे, त्यावेळी हे सगळेजण हसायचे, हेच लोक हसायचे। त्यामुळे जनतेला माहिती आहे ना काय, नुसतं उद्घाटनाला कोणी येऊन उभं राहिलं म्हणजे त्याने केलं असं होत नाही। येथील म्हणजे आपल्याला वसई विरारकडे येत्या 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये जलवाहतुकीचं जाळं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल। मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचं जाळं होणार, त्याचबरोबर आजूबाजूला ब्रिजेस पण होणार आहेत। जसा भायंदर रेल्वे पॅरलल रेल्वेला ब्रिजचं काम सर्वे झालेलं आहे, पुढची प्रोसेस चालू आहे, तसंच सफाळ्याकडे जाणारा जो काही ब्रिज त्याचं सर्वे झालेलं आहे, DP प्लॅनमध्ये त्याचं रिझर्वेशन ठेवण्याचे प्रोसेस चालू झालेले आहेत, अनेक सर्वेची कामं झालेली आहेत, तो पण लवकरात लवकर होणार आहे। खरोखर बहुजन विकास आघाडीचा दावा आहे की त्या वर्षभरामध्ये पालघरचं जे जलवाहतूक सुरू होणार आहे, परंतु त्यासाठी आता आणखीन वर्षभराची वाट वसई विरारकरांना पाहावी लागणार आहे। HPLसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।